मोहोळ येथे गोरक्षकावर कसाईने पोलिसांसमोर हल्ला केला. त्या संदर्भाचे निवेदन सोलापूर एसपी साहेब अतुलजी कुलकर्णी साहेब यांना भेटून DYS प्रीतम यावलकर साहेब यांना देण्यात आला. त्यावेळी त्या निवेदनात सरकारी कामात अडथळा 353 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती करण्यात आली. कारण की ज्या वेळेला गोरक्षकांना बातमी कळाली की एका ठिकाणी काही गायी व बैल कत्तलीसाठी आणून बांधून ठेवले, त्यावेळी पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांच्या मदतीने गोरक्षक त्या ठिकाणी गेले असता कसाईने काठी व दगडाने गोरक्षकावर हल्ला केला, तसेच गोरक्षकांची गाडी सुद्धा फोडून टाकली. हे सर्व पोलिसांसमोर घडत असताना पोलीस बघायची भूमिका घेत होते. तसेच त्यांनी तेथे कुठले गायी व बैल नव्हते असे खोटी रिपोर्ट पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे साहेबांना दिला. त्यामुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाई मागणी करण्यात आली. तसेच कसाईवर सरकारी कामात अडथळा 353 या कलमाखाली कसाईवर गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रकारचे निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे, गोसेवक अमित राऊत, शहर संघटक प्रसाद झेंडगे, गोरक्षक लतेश हिरपे, रुपेश बेलेराव, प्रमोद कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.